नमस्कार सर्वांना, SCN न्यूज चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। डांग सेवा मंडळ संचलित पेठ येथील डॉक्टर विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेठ येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे टी सूर्यवंशी तर प्रमुख उद्घाटक अप्पा आयुक्त नाशिक विभाग दिनकर पावरा होते। डांग सेवा मंडळ संस्थेच्या 5 माध्यमिक विभाग तर 7 आश्रम विभागाच्या 12 शाळांनी सहभाग नोंदविला। कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धांचे आयोजन हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असे मत व्यक्त केले। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी सूर्यवंशी, अप्पा आयुक्त पावरा आणि डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा सचिव ॲडव्होकेट मृणाल जोशी, ज्येष्ठ संचालक प्रभाकर पवार, अरविंद देशपांडे, श्रीकृष्ण चंद्रात्रे, अनिल पंडित, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य लाड, प्राचार्य अशोक नंदन, पर्यवेक्षक कैलास देशमुख, प्राध्यापक पाटील आणि सर्व उपस्थित माध्यमिक व आश्रमशाळा विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक चंद्रशेखर पठाडे, योगेश भामरे आणि सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय सोनवणे व जनार्दन वाघमारे यांनी केले। SCN न्यूजसाठी प्रतिनिधी शरद सोनवणे पेठ। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। धन्यवाद। मान्य श्री सूर्यवंशी साहेब यांच्या हस्ते पार पडते आहे। जोरदार क्लॅपिंग करायचंय। क्लॅपिंग स्टार्ट। विद्येची देवता सरस्वती, डांग सेवा मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर आणि डांग सेवा मंडळ संस्थेचे माजी सचिव स्वर्गीय डॉक्टर विजयजी बिडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडते आहे। यानंतर ध्वजारोहण होणार आहे। बजरंगबली की ओतूर संघाला 19 गुण आणि मुल्लेर संघाला 6 गुण। संघासाठी अजून संधी आपण जर चांगला खेळ केला, चांगल्या उमेदीने अजून आपण चांगली लढत करू शकतो। बोलणार नाही। अरे एकदम घ्यायचं जरा, ऐकायला आलं पाहिजे। मारणार रे। बाहेर गेला म्हणजे बाहेरच।